आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन झालंय। या घडीची मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतायत। कुमार सप्तर्षी युक्रांतच्या माध्यमातून त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं। कुमार सप्तर्षी यांचं निधन झालेलं आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन झालंय। दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याचं समजतंय। पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं। अनेक सामाजिक आंदोलनादरम्यान ते अग्रेसर होते। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। अजिंक्य, कुमार सप्तर्षी पुण्यामधलं मोठं नाव, सामाजिक क्षेत्रातलं महाराष्ट्राच्या मोठं नाव आणि त्यांचं निधन झालंय। 85व्या वर्षी निधन झालंय। काय अधिक माहिती मिळते? अगदी बरोबर आहे। अगदी काही वेळापूर्वीच ही माहिती समोर आलेली आहे। कुमार सप्तर्षी यांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती सध्या समोर येते। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत नेते असं त्यांची ओळख होती। युवक क्रांती दलाचे संस्थापक देखील ते होते आणि त्यांची जर प्रमुख आपण कार्य पाहिली तर महात्मा गांधी, बाबा आमटे यांच्या विचारांनी ते प्रेरित होते। समाजासाठी मोठं काम देखील त्यांनी केलेलं आहे। त्यांचं मतं जी आहेत ती स्पष्टपणे मतं ते कायमच मांडत आले होते। त्यांचा जन्म जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता। मात्र पूर्ण राज्यभरात त्यांचं जे त्यांना मानणारा वर्ग जो आहे तो पूर्ण राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत होता आणि अनेक चाहते जे आहेत त्यांचे ते पुण्यात त्यांना भेटण्यासाठी येत होते। विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांचं मोठं काम आपल्याला पाहायला मिळालं। भूकंप झाला होता त्यावेळेस अनेक वेळा त्यांनी मदतीसाठी हात पुढे केला होता। असे समाजसेवक पुण्यातील एक मोठं नाव म्हणावं लागेल। वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने सध्या निधन झाल्याची सध्या माहिती समोर येते। अजिंक्य, वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं। इतर त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते होते, अनेक लढ्यांमध्ये त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून असणारे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भात काही बोलणं होऊ शकलंय का? अगदीच त्यांच्यासोबत जे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यावर मोठी सध्या ही शोककळा म्हणावी लागेल। कारण की ते वयाने वृद्ध झाले असेल तरी त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी, त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते भूमिका जाणून घेण्यासाठी पुण्यामध्ये त्यांना भेटण्यासाठी येत होते। अनेक कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करायचे। त्यांना मानणारा देखील मोठा वर्ग होता। मात्र आता अशा त्यांच्या वृद्धापकाळाने निधन झाल्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांवर सध्या आपल्याला शोककळा पसरलेली पाहायला मिळते। अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी भूमिकेमुळे त्यांनी कारावासही भोगला होता। युक्रांत युवक क्रांती दल ही एक मोठी संघटना, अनेक सामाजिक लढे या संघटनेने लढलेले आहेत। त्याचे संस्थापक राहिलेले कुमार सप्तर्षी, बाबा आढाव असतील किंवा इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यासोबत त्यांनी मोठमोठे लढे उभारले। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात त्यांचा सहभाग हिरिरीनं होता। अनेक महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत कुमार सप्तर्षी यांनी काम केलेलं आहे। अनेक लढे उभारलेले आहेत। विशेषतः विद्यार्थ्यांची आंदोलनं युक्रांतच्या माध्यमातून त्यांनी उभी केली। साधारण 1967-68 मध्ये त्यांनी युक्रांतची स्थापना केली आणि युक्रांतच्या स्थापनेच्या सदस्यांपैकी एक ते होते। युक्रांतनं फीविषयी, शैक्षणिक शुल्काविषयी अनेक आंदोलनं केली होती आणि या आंदोलनात ते कायमच अग्रेसर राहिले होते।